तिथं पडणार होता. काठी चोरता येत नाही काय स्मगलिंग करू काठी चोरता स्क्रॅच मार त्याला आमची आम्ही थुका लावलाय. स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. आणि आज आपण निघालो आहे कानिफनाथ गड ट्रेक. काहीच प्लॅन होत नव्हता म्हणून आमच्या इथे एक गड ट्रेक आहे, तुम्हाला पण दाखवतो तो कसा आहे आणि निघूया लगेच पटापट. हा सीन चेक करा किती मस्त वाटतोय. आपल्याला ट्रेक करू तिथे वरपर्यंत जायचं आहे. लेगडे मारलेले गाण दुसते झाडा झडपतून का चाललोय आपण? नवीन गड एक्सप्लोर करतोय आपण. कानिफनाथ गड. कहा आ गए हम? हा ना, हा ना, असं लय वर वाटतो. हो, पण एकच मोटिवेशन आहे वर जायचं. वर जायचं एकच मोटिवेशन, भेळ. कानिफनाथची भेळ एक नंबर. आई शपथ. हे काय केलंय? हे काय नाही, बंद केला काय? बंद आहे का रस्ता? पाऊस पडलाय ना काल? कुठे चिखल? गेला. ज्ञानेशला यायचं नव्हतं म्हणून घाबरत होता वाटतं फक्त. हे बारके चिंगड्या पोरांना कुठनं मोटिवेशन येतं सकाळ सकाळ. ती पहिल्यांदा देतात ना चढायला म्हणून. आपल्यात कुठून येतं प्रसाद मोटिवेशन गाइस. आपला कंटेंट निकालने के लिए सुबह सुबह उठे. हा ना, कंटेंट डेंजर असतं ना आपला. एकदम तहलका कंटेंट केला तर डायरेक्ट कंटेंट हेच करतो आपण, डायरेक्ट क्वालिटीच. त्याशिवाय नाही, काढाक बघावंच लागते. एडिटिंगला 4 महिने लागू दे पण कंटेंट आलाच पाहिजे. एडिटिंग न्यू ब्लॉगर इन द मार्केट. नीलेश ओवरटेकिंग तेजस निगम. अब मैं भी कंटेंट माझ्या पोटावर काय देतो काय? मैं नहीं कैमरामैन बन सकता. मुझे भी ब्लॉगिंग करना है. चैनल बनाऊंगा, सेम कंटेंट डालूंगा. वही कंटेंट. कॉम्पिटिशन. ज्ञानेश कुठला काढल कंटेंट? तेच म्हणतो मी. काय पण असं अचानक ज्ञानेश मधून अफजल खान कसं काय झालं? हा, इट्स कॉल्ड प्री प्रिपरेशन गाइस. पण हे काही पटलं नाही मला बाबा. सध्याला परिस्थितीने पैसे नाही दाढी करायला. मी देतो बाबा ट्रिमर माझा. फॉरेन काढता. नीलेश काय असतोय. हे चला अर्ध्यापर्यंत आलोय, थोडंच राहिले आता. अर्धा अजून वरचा एक स्टॉप राहिला. और बहुत है. अजून एक स्टॉप त्याच्यावर झेंडा पाहिजे. नाही नाही, हे जरा रिअलिस्टिक बोला. रिअलिस्टिक. हे माझ्या सबस्क्रायबर सगळे इथलेच एकदम सगळ्यांना माहिती आहे कानिफनाथ गड. हा सेम दिसते ती नाही का शिवाजी ती बघ कसा कचरील. शिवानी वाघ. हा, ए, तू पण म्हणा कसली क्रेज आहे तिची. नको, माझं कंटेंट खूपच व्हायरल होईल. माझ्या घरचे मला माझ्या घरात डिसोन करतील डायरेक्ट. एकच प्रॉपर्टीचा ओनर आहे. काय बाळा तसं मला व्हिडिओ मी तर पाठवणार व्हिडिओ तुझ्या मम्मीला. काकू हे बघा काय करते. कशी शिवाय देते. पोरगी शिवाय द्यायला लागली बाहेर जाऊन. व्हायरल व्हायच्या आधीच बंद होऊन जाईल. कसं न पुशी लावतो. मोटिवेटिंग बॉयज. पण तुझं एक युट्यूब चॅनल होतं ना, पढ़ाई के कारण हमने बंद किया, वो फिर से चालू होगा. कॉलेज बंद पडलं नाही तर कंटेंटच कंटेंट आता कॉलेज मध्ये. हा, सिंहगड. सिंहगड.
यार लय जण यायला लागले. चला 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 प्रसाद संपला. एकदा बसलो ना मग इथंच बसेल नाही. लवकर नाही येणार. भेळ खाऊ चला वर. भेळचं तरी मोटिवेशन ठेव भाई. हा भेळ आज मोटिवेट करत नाहीये बॉयज. खरंच नाही करत आहे रे. काहीच खायची तीच भेळ पगलू. फॉलो करूनच कानिफनाथ लावलं. चुकलं आमचं. पण निलेश काय नाही आले बाकीचे. तुला धोका दिला त्यांनी. हा निलेश बी लाईक मेरा खून नाही खोलता. हे दाढीचा तू विषय नको काढू. पहिले तू सांग तुला धोका का दिला त्यांनी. नाही हा नाही ना बाकीचे काय नाही आले. एवढं पोलला तर 6 जणांचे होते. आले 4 जण. अरे मी पोलला बघून हा म्हटलं नाही म्हटलं शिवाय बिवा घालतील चला. यस टाकणार. फक्त येस कारण ते येसला पण नोच म्हणतात. 3 4 5 किती टाकायचं ऑप्शन मध्ये. नाही ऑप्शन ए येस ऑप्शन बी ए. अरे बापरे खतरो आज समस्या करू वाटते याला. कुठून येऊ मी. सामाजिक सेवा. कुठून येऊ हा कुठून येऊ. इकडनं जवळ. हे कुठून तरी समाजसेवा केली नाही तर मला हे समाज ऍक्सेप्ट करेल का असं. हा तुला करणार पण नाही तसं. पण त्यामुळे मी समाजसेवा करतो. समाजसेवा केली तरी करणार नाही तुला ऍक्सेप्ट. माझे काही फॉलोअर्स आहेत. आपली गाडी दिसते इथून. एवढं लांब आलोय चालत आपण. स्विच ऑफ तू तर काही बोलूच नको ज्ञानेश. एकदा आम्ही पण पाहिले. हा कळलं का. अरे मी ऐक ना मयूरला कॉल करतोय आमचा कॉल उचलत नाही. हा ते जाऊ दे चल. आणि झोपलाय आणि वरून काय म्हणतोय का मी तर उठलो होतो आणि नंतर फोन माझा खराब झाला म्हणतोय. किती खोटं बोलतोय बघ ना. मयूरला कॉल केला. मयूरचं कॅन्सल झालं वाटतं. मग आम्ही चल म्हणलेलं कॅन्सल झालं म्हणजे आदल्या दिवशी म्हणलेलं. नंतर आम्हाला कॉलच केला नाही. मी कॉल करतो उचलतच नाही. आणि वरून तापा मारतोय. मी जागा होतो पण मला फोनच नाही आला म्हणतोय कोणाचा. खराब झालता मोबाईल. ज्ञानेशचा फोन ज्ञानेशला लावले मी वाजणारच नाही. झोपला होता मी तर मस्त. आणि मेन म्हणजे मी पण उठलो नव्हतं. मी आपलं मला माहित होतं हे काही ना काहीतरी कान करणार. मी झोपलो मस्त पैकी. कुठे चालला आता मला ना सांग. सबको आदेश देते कोणी चौको बस. अमरेंद्र बाहुबली चलो ऊपर. माहिष्मत चल ना. मी बॅकग्राऊंड साऊंड देतो. माहिष्मत माहिष्मत साम्राज्यम प्रतिष्ठापन. बापरे लय मोटिवेशन आलं वाटतं. राणी पुढे चालते नाही. राणी पुढे जाऊन बसते. सबुरी नाही म्हणून श्रद्धा नाही भेटली तुला. क्लासमध्ये काय काम असतं तुझं. 11वी 12वी होऊन 4थं वर्ष चालू आहे. आता संपले 4 वर्ष तरी क्लासला चाललाय. हा सर शी बाबा त्याचा दिसतोच आहे तो अफजल खान. एक सब्जेक्ट द्या मला. थोडे दिवस थांब रे. डिग्री होती तिथे शिकवायला जायचंय. म्हणूनच आधी प्लॅनिंग करून ठेवलं. याला माहिती प्लेसमेंट नाही भेटणार. सर 1.5 लाख रुपये पगार देतोय. फायनली रिच्ड. बेळगाव ऍक्टिंग की क्लासेस करले की हे आमचे ढोंगी बेळ घेता. फायनली बेळ वगैरे घेऊन मस्त बेळसाठी एवढं वरपर्यंत यायचं चालत आला. आम्ही बेळ बेळ खाऊन बसलो. आम्ही विसरलो तो लॉकर. पण ऍक्टिंग कशी होती. ऍक्टिंग मस्त होती. ऍक्टिंग मस्त होती. पुणे ऍक्टिंग स्कूल में काम करते. प्रिन्सिपल होतो. या ती पोरगी बघती बेळगीची ऍक्टिंग करतोय. निलेश झालंय. कुठे गेला.
निलेशनी ब्लॉग बनवायच्या नादात बघ किती घेतलेत. निलेशनी ब्लॉग बनवायच्या नादात बघ किती घेतलेत. पर्सन नाही घेतला, पैसे दिले तिने तुला पर्सनचे. अरे खातोय काय पर्सन आण म्हणलं तुला. 4 घातले 3 पार्सल घेतले. नडती का खाऊच लागतंय. काठी चोरतोय काठी चोरतोय इथं नाही काय काठी चोरतोय. काठी चोर चाला. मोठी होती कधी अरे ज्यांची होती ना ते तिथेच उभं होते, ते विसरून गेले बहुतेक. अयो तोडली अरे तुटलेली आहे का. काय नाही आता घरी घेऊन गेले असतील. अयो पुढच्या ट्रेकलाच काढायची डायरेक्ट पुढच्या. तोपर्यंत मी कलर करून देणार तिला. कोणाची होती आपल्याला नाही म्हणलं. गाईस काठी भेटली एक नवीन. काठी चोर दोरा काढू दे त्याला. पहिले दोरा लय महत्वाची आहे रे. असं लागती काढावं गेल्यावर. आई कलर बिलर मार घरी जाऊन मस्त पैकी पेंट करणार आहे. कळलं नाही पाहिजे परत एकदा. काय झालं तुमची काठी राहिले का वर. आयडेंटिटी त्याची घालून टाक सगळी. कळलं ना काय. हा वाटल्यास कुठं तरी स्क्रॅच मार त्याला. आमची आम्ही थुका लावला. अब देखो भाई आप जाएंगे. दूसरों की काठी पे चलते हुए. हा आता प्रत्येक कमतरता होती. ह्याचीच कमतरता होती ती पण भेटलंय काय. त्यामुळे काय ऐक ना कानिमनाथ प्रसन्न. शेवटी कानिमनाथ आज प्रसन्न झाला आमच्यावरती. ज्ञानेशची कृपा आहे ज्ञानेशची, बाकी काय नाही. प्रसन्न करून घेतलाय. कुठे ज्ञानेश. ते काय बॅग घेऊन येते. बेळवाले बॅग इथे नाही तर अरे बाई आता तिला बिझनेस शिकवणार. ती वाळा लहानपणापासून बिझनेस करते. इंजिनिअरिंग केली म्हणून लय संशय मला. काय करते आता. किती वेळ आहे. कुठे जाते शाळेला. कुठं विवरीला जाते. कुठल्या शाळेत आहे. रयतमध्ये. काय म्हणतो रे. लय लेट आला. चांगलं आहे. 60 रुपयाला अर्धा किलो. हे टाकलं असतं झालं असतं अर्धा किलो. कसं आहे हे खाऊन बघ. पेरूच नाही का. आहे ना. दात नाहीत नीट माझी. पडायचा एखादा इथं. चलता येऊ. हे काय पण नको सांगू. खाली कशी होती ना. सवय पण तुझ्या. हे बाबा तू काकू खाली चल. मला माहिती नाही इथं पडणं म्हणून मी मुद्दाहून थांबलाय. मुद्दाम स्पॉटला थांबला. स्पॉटला थांबलेलो. आता शूट. दादा ग्रुप लीडर आहे आजचा. ग्रुप बनवला आलंच नाही. दादांची इज्जत नाही. दादांची इज्जतच नाही. आम्ही मान ठेवतो म्हणून आम्ही येतो. आता दादा एवढा चिडलाय नेक्स्ट टाइम म्हणला तर मी पोलच नाही टाकणार. आता नाही टाकलं. आता न्याय जास्त झाली. ज्ञानेश का रडतोय.
घरी पाहुणे बघायला आहे म्हणून खुशीचा असू पोरगी बघायला येणार आहे. डिग्री नाही दाखव पटकन. पोरीला कळलं मी सिंहगड कॉलेजमध्ये तिने रिजेक्ट रिजेक्ट केलं. मी हाऊस काठीला पुंड राहते येणार नाही. फायनली आम्ही घरी आलोय आणि खूप जास्त थकवा आलाय. आता जस्ट आंघोळ करून बसलो आणि असेच ब्लॉग येत राहतील. बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढचे ब्लॉग काय बघायला आवडतील त्यासाठी कमेंट करा. ते ब्लॉग मी नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.